तर नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रूफ पाहायचं असेल तर प्रूफ कसा म्हणून नक्की कमेंट सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओ चालू आहे, तुम्ही प्रूफमध्ये पाहायचं असेल तर प्रूफ कसा म्हणून नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आज आपण म्हणजे स्पेशल बॉईज बीटवरती आणला आहे, तुम्ही प्रूफमध्ये पाहायचं असेल. आणि जो कालचा व्हिडिओ होता तो गर्ल बीटवरती आणला होता, ते पण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओ चालू आहे. त्याच्यावर आपण म्हणजे एकदम म्हणजे आता इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओ चालू आहे, त्याच्यावर आपण एकदम खतरनाक आणत आहे. फक्त दर शनिवारी आणि दर रविवारी ह्या महिन्यात फक्त. बाकी पुढच्या महिन्यापासून गणपती बाप्पाचे EFX व्हिडिओ आहे, म्हणजे एक दिवसाआड टाकणार आहे, ते पण पाहून घ्यायचं मित्रांनो. तर जरा ना वेळ घालवता आजच्या व्हिडिओला चालू होणार मित्रांनो. पाहू शकता आपण जे VPN आहे, VPN जे कनेक्ट करून ठेवलेलं आहे, पाहू शकता ते तुम्हाला ॲरो करून दाखवतो. तुम्ही पाहू शकता इथं दिसत असेल ॲरो केलेला. तर कनेक्ट केलेलं आहे मित्रांनो. कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, इथून तुम्हाला प्रोजेक्ट होता माझा एक, तो डन करून दिला. तर न्यू प्रोजेक्टवर टच करायचं मित्रांनो. इथून तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दिलेली आहे, एकदम ही जी शॉर्ट होती. तर हे सॉन्ग बंद करतो मी आणि हा व्हिडिओ क्लिप आहे ॲड करतो मी. व्हिडिओ क्लिप ॲड केल्यानंतर मित्रांनो बरोबर बसून जाणार. बसल्यानंतर मित्रांनो एंडिंग पार्ट कट करायचा आणि तुम्हाला ॲड ऑडिओ एक्स्ट्रा ऑडिओ करायचा. आणि जो तुम्हाला व्हिडिओ दिला मित्रांनो 18 मिनिटाचा, तो ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर बरोबर थोडासा ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, तिथून तुम्हाला ओव्हरलीमध्ये जो तुम्हाला व्हिडिओ दिला 18 मिनिटाचा तो घेऊन घ्यायचा ॲड करून. ॲड केल्यानंतर थोडं स्मॉल करा. स्मॉल केल्यानंतर एक कोपऱ्यात लावून ठेवा आणि व्हॉल्यूम बंद करून द्या. ओव्हरलीचा व्हॉल्यूम बंद केल्यानंतर सॉन्गवर टच करा आणि इथून तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करायचा. व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर पहिला फोटो कुठून लागतो इथून पाहून घ्यायचा. जिथून बीट लागतात तिथून बीट बरोबर घेऊन घ्यायचे. ते बरोबर बीट लागल्यात जे हिशोबाने आपण म्हणजे हे केलं आहे. इथून शॉर्ट बीट आहे, इथून मोठे बीट लागणार आता डबल मोठे बीट, डबल मोठे बीट. आता एवढे झालं ना मित्रांनो. आता काय करायचं आहे, थोडं झूम करा. झूम केल्यानंतर बरं एक पहिली व्हिडिओ क्लिप लागून जाणार. सेकंड आपल्याला काय करायचं आहे, एक फोटो घ्यायचा. फोटो कोणता घेऊ शकता तुम्ही, एक वाईट घेतो मी छोटा, वर ॲडजस्ट होऊन थोडासा बाकीचा एंडिंग पार्ट थोडंसं झूम करून देऊ. लागल्यानंतर दुसरा जो व्हिडिओ क्लिप आहे ते घेऊन घेऊ. आता पाहू शकता 0.1 सेकंडचीच आहे, ते पण घेऊ शकता. आणि जो थोडासा समोरचा पार्ट आहे तो थोडंसं कट करून घ्या आणि थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. थोडीशी जी स्पीड आहे थोडीशी कमी करून घ्या 8 सेकंडवर या 8 मिनटावर, म्हणजे 8 सेकंड चालते. आपण जास्त करून 8 सेकंड वापरतो. एवढ्यानंतर आता तुम्हाला एक फोटो ॲड करायचा आहे. तर पाहू शकता मी आता ब्ल्यू घेतो, नाही तर टोपीला घेऊन घेतो. टोपीला घेतल्यानंतर थोडंसं हा पण झूम करून घ्या आणि जी शेवटची व्हिडिओ क्लिप आहे लावून घ्या. ते पण मोठी आहे, म्हणजे 3 मिनटाची आहे. हे घेऊन घ्यायची आहे. तर शेवटपर्यंत बरोबर ॲडजस्ट होऊन जाईल. थोडी स्पीड कमी करायची आहे 8 मिनटावर. आणि जो थोडासा स्टार्टिंग पॉईंट आहे तो काहीच नाही आहे मला दिसून राहिला. तर काय करायचं मित्रांनो, इथून थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि इथून तुम्हाला फोटो ॲड करत जायचं. फोटो मी तुम्हाला देऊन देतो मित्रांनो. एक पहिला फुल घ्या, मग हाफ घ्या, डबल फुल घ्या, डबल एक हाफ घ्या आणि डबल हाफ घ्या आणि एक फुल घेऊन घ्या. फक्त एक फुल आणि एक हाफ घेतला आहे. ते एवढं झालं तर मित्रांनो फोटो बरोबर ॲडजस्ट करून घ्या. याला पण आता हे शेवटचं राहिलेलं आहे, हे लावून घेऊ एवढं. आणि ह्या थोडासा शेवटचा राहिलेला एवढा हा बाकीचा एंडिंग पार्ट कट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जे मानाचं चिन्ह दिसत असेल मानाचं चिन्ह दिसला तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्ही फ्लॅश म्हणून ऑप्शन 0.1 सेकंड घेऊन घ्यायची. सिलेक्ट ऑल तुमच्या ह्याच्यात असेल तर करा घ्या, नाही तर असं एक लावत जा लागेल तुम्हाला. ते आता न्यू अपडेट आहे, ते तुम्हाला असं भेटणार आहे. तुम्हाला ट्रेनिंगवरती दिलेलं आहे. न्यू अपडेट हेच आहे. नाही भेटलं असेल तर घेऊन घ्या आणि जे असेल ते जुनं तुमच्यापाशी चालत असेल तर चालू द्या. आता हे नवीन असल्यामुळे थोडंसं लई प्रॉब्लेम होतो. ज्याला फ्लॅश लावायचा असतो तो एक सिलेक्ट करायला लागतो. काल तर लई बेट होते, त्याला पण आपण जास्त काही लावले नव्हते. तर एवढं झालं तर मित्रांनो आता जे फ्लॅशचे झाले एवढे कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो जे आता
हा फोटो आहे. फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा, ॲनिमेशन जायचं आहे आणि इथून तुम्हाला रॉक वर्टिकली म्हणून घ्यायचं. रॉक वर्टिकली घेतल्यानंतर मित्रांनो आता थोडं समोर इथं व्हिडिओ क्लिप आहे. तर व्हिडिओ क्लिपला काय करायचं, ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं मित्रांनो आणि इथून तुम्हाला झूम 1 दिसत असेल तो लावून द्या. लावल्यानंतर बरोबर ॲडजस्ट होऊन जाईल. ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो आता जो सेकंड फोटो आहे त्याला ॲनिमेशन द्यायचं, इनमध्ये जायचं आणि रॉक हॉरिझॉन्टली म्हणून तो घेऊन घ्यायचा. घेतल्यानंतर ना डबल थोडंसं तेच आपल्याला जो व्हिडिओ क्लिप आहे त्याला कॉम्बोमध्ये झूम 1 लावून द्यायचं आहे. एवढं झालं तर मित्रांनो आता काय करायचं आहे, तुम्हाला ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं, स्केच अँड रिस्टोर म्हणून असं भेटणार इफेक्ट. जो मोठा फोटो आहे पाहू शकता, व्हिडिओ क्लिप जो मोठी क्लिपच्या बाजूला आहे. एवढं झालं तर मित्रांनो सेकंड जो मोठा व्हिडिओ म्हणजे जो मोठा फोटो त्याच्या बाजूला छोटा फोटो आहे त्याला बाउन्स म्हणून लावून घ्यायचा आणि डबल त्यालाच स्लाइड अँड वेव्ह लावून घ्यायचा आणि ह्याला डबल बाउन्स 2 म्हणून आहे तो लावून द्यायचा. पाहू शकतो बाउन्स 2 म्हणून आणि डबल त्याला तुम्हाला वेव्ह अँड स्लाइड घेऊन घ्यायचं. एवढं झालं तर मित्रांनो आता काय करायचं आहे, तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. इथून तुम्हाला ट्रेंडिंगवर दिसणार तुम्हाला व्हाईट फ्लॅश म्हणून सेकंड आली ते घेऊन घ्यायची, फ्लोअर ॲडजस्ट करून आणि इथून तुम्हाला डुप्लिकेट लेअर काढायची आणि ह्याला फोटोवर घेऊन घ्यायची. ह्याला पण झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, तुम्हाला इथून तुम्हाला थोडंसं समोर यायचं, व्हिडिओ पिकमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला स्पार्कल म्हणून भेटणार तो घेऊन घ्यायचा इफेक्ट. पाहू शकता असं झालं आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो इथून डबल तुम्हाला बॅक घ्यायचं, व्हिडिओ पिक बॉडी पिकमध्ये जायचं. बॉडी पिकमध्ये गेल्यानंतर ना ट्रेंडिंगवर तुम्हाला दिसणार इथं पाहू शकता लोडिंग होतं आहे. लोडिंग झाल्यानंतर ना पाहू शकता थोडं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर ना डोपलिंग ग्लँगर्स म्हणून असं दिसणार तुम्हाला, तो घेऊन घ्यायचा आहे, शेवटमध्ये लावून घ्यायचा आणि थोडं समोर याचा डबल बाउन्स म्हणून भेटणार आणि तुम्हाला बॉडी विकमध्ये तुम्हाला एक हेल फायर म्हणून दिसणार तो घेऊन घ्या आणि शेवटपर्यंत लागून जाणार इफेक्ट लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर जे ओव्हरली ॲड केली ते ओव्हरली डिलीट करून टाकायची मित्रांनो. डिलीट केल्यानंतर बॅक घ्यायची. बॅक घेतल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, तुम्हाला जो व्हिडिओ क्वालिटी आहे तो वाढू शकता 4K पर्यंत 2K पर्यंत. जे फ्रेम रेट आहे ते 30, 50, 60पर्यंत करू शकता आणि जे व्हिडिओ कोड असतो म्हणजे हाय दिसण्यासाठी म्हणजे स्पष्टपणे आपण 4Kमध्ये केला असेल तर स्पष्टपणे हायमध्ये क्वालिटी दिसली पाहिजे, यासाठी एक्सपोर्ट करून टाका. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह देऊन मित्रांनो. तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.